तर हाय, कशा आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सांग. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे लक्ष्मीपूजन. तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर तुमच्या घरी पण लक्ष्मीपूजन झालं असेल की नाही माहीत नाही, मला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही म्हणत असाल हा आवाज, तर बाहेर फटाके वगैरे चालू आहे त्यामुळे. आणि अजून आम्हाला खूप आज लेट झाला, कारण की तुम्हाला सांगितलंच होतं कालच्या ब्लॉगमध्ये की भाऊ पडलाय त्याला. मग आज हॉस्पिटलला घेऊन गेले होते, ड्रेसिंग करायला घेऊन गेले होते. मग ड्रेसिंग करून आले तर आत्ता वाजलेले 8. तर हा ब्लॉग तुम्हाला उद्या दिसेल, कारण की आत्ता सोडायला गेलं तर आत्ता नाही टायमिंग व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मम्मी करते पूजा, तर चला तुम्हाला दाखवते. मम्मी अशी मूर्ती आहे आमच्याकडे आणि चालली आहे सजावट. इथं मम्मी आहे आणि इथं आम्ही यावेळेस काय केलं, फक्त चिवडा आणि करंजी केलेली आहे, कारण की आणि ते पण आजच केलेली आहे बरं का. सगळं सामान आणि मम्मीने तर काही मेकअप केलेला नाही. माझी मेहंदी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. काल रात्री खूप उशीर झाला काकीकडनं येताना. तरी वाजले होते आम्हाला, किमान 10 वाजले होते. मग तिकडनं आले. मग समोरच्या ताई मेहंदी काढत होता. मग त्यांना म्हटलं थोडंसं नाही का मी पण काढत बसते. मग माझ्याकडं होता कोण, मग मी काढत बसले तेव्हा. तर 11 वाजले आम्हाला मेहंदी वगैरे काढायला, कारण की खूप जमले होते मेहंदी काढण्यासाठी. आणि आता मम्मी आवडती, तर तुम्हाला पूजा मांडल्यावर नक्की दाखवते. तुमची पण पूजा झाली आहे का हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि आज दुपारी केली होती पनीरची भाजी, चपाती आणि पापड तळले होते आणि भात केला होता. पण सगळ्यांनी काय हेच पनीरची भाजी आणि चपातीच खाल्ली. मला एकटीलाच भात लागला, त्यामुळे मी भातच खाल्ला आणि पापड खाल्ले. उडदाचे पापड तळले होते आज, पण उडदाचे पापड तळले होते. आणि आता मस्त अशी रांगोळी काढली, तुम्हाला दाखवते की माझ्या दारात मी रांगोळी काढलेली आहे. कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. एवढी कष्टाने रांगोळी काढली आणि इथं कोणते तरी चिल्ले पिल्ले येऊन पुसून गेलेत. तर आता मी त्यांना थोड्या वेळेने सांगेन, आत्ता नाही. आणि आता साईडनी कसं केलंय तुम्हाला दाखवते. या मस्त असं साईडनी केलेलं आहे. तर बॉर्डर केलेलं आहे आम्ही. आणि आता ते मग अशी काही दिदीचं घर होतं आणि इथं हे बघा माझं कसं आहे, मी केलेलं आहे स्वतः. असं आमचं घराला असं मम्मीने केलेलं आहे डेकोरेशन. हे असं सेट भावाला भेटलेलं आहे कामात, आणि इथं मम्मीला भेटलेली आहे हे बर्फी भेटलेली आहे, थोडीशी जेलीची असते ती. आणि ही काजू कतली माझ्या पप्पांच्या कामात भेटलेली आहे. असं तिने असं आता ठेवणार आहे समोर. अशी पूजा झालेली आहे. आणि तुम्ही म्हणता ना ते इथं का नाही लावले, कारण की प्लास्टिक आहे त्यामुळं मग तसंच ठेवलेलं आहे, डिझाईन आहे. तर अशी मस्त अशी पूजा झालेली आहे आमची. सगळी पूजा वगैरे झालेली आहे. आता फटाके फोडायला चालली आहे. फटाके वगैरे वाजून झालेले आहेत आणि खाली थोडंसं पाऊस वगैरे लावला. व्हिडिओ काही मला घेता आला नाही, कारण की खूप गर्दी होती त्यामुळं. आणि मला खूप भीती वाटते, कारण की इकडनं फुटेल का इकडनं फुटेल फटाका, त्यामुळे नाही का जाऊ दे म्हटलं, व्हिडिओ नंतर नाही घेता येईल. तर चला इथंच व्हिडिओ थांबवते, आता जेवण वगैरे करते. तर चला बाय, नेक्स्ट ब्लॉगला भेटू.